जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नव्या नगराध्यक्षांमुळे पालिकेची कार्यप्रणाली बदलणार की राहणार जैसे थे? गडगंज कमाईचे साधन असणाऱ्या नगरपरिषद भ्रष्टाचारावर अंकुश लागणार का? दशकांपासून भ्रष्टाचाराला पूरक असणारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोणी थांबवल्या? नागरिकांना न्याय देण्यासाठी सुधीर पांगुळ कर्मचाऱ्यांच्या आंतरिक बदल्या कधी करणार? वर्धा नगर परिषदेचा प्रशासकीय काळ भ्रष्टाचारामुळे चांगलाच गाजला होता. आता अनेक वर्षानंतर शहराला वाचवण्यासाठी नवे नगराध्यक्ष लाभले आहेत. नागरिकांना न्याय देऊ अशी ग्वाही देणारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. मात्र केवळ घोषणा नव्हे तर ठोस प्रशासकीय निर्णय घेतले जाणार का, हाच खरा प्रश्न आहे. वर्धा नगर परिषदेत गेल्या 6 ते 10 वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या आंतरिक बदल्या झालेल्या नाहीत. एकाच खुर्चीवर दशकानुदशके बसून गडगंज कमाई करण्याचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. अशा परिस्थितीत वाढलेल्या भ्रष्टाचाराला कर्मचारी जबाबदार नाहीत का, असं म्हणता येणार नाही. माजी मुख्याधिकारी राजेश भकत यांच्या कार्यकाळात बदल्या होणे गरजेचे होते, मात्र त्या झाल्या नाहीत. त्यानंतर विद्यमान मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्याकडून अपेक्षा होती, पण त्यांनीही या गंभीर मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याने होणाऱ्या भ्रष्टाचारात त्यांचेही हात तर माखले नाही ना, असा थेट सवाल आता नागरिकांमध्ये चर्चेत आहे. म्हणूनच खरा प्रश्न असा आहे की दशकांपासून एकाच पदावर बसून मलिदा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ लगाम घालणार का? प्रलंबित आंतरिक बदल्या तात्काळ करून नगर परिषदेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार का? की नगराध्यक्ष बदलले तरी पालिकेची कार्यप्रणाली मात्र तशीच राहणार? याकडे नागरिकांची चौकस नजर लागलेली आहे. नागरिकांनी विकासाच्या अपेक्षेने सुधीर पांगुळ यांना सभागृहात पाठवले आहे. आता केवळ शब्दांवर नव्हे तर कृतीतून बदल दिसतो का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.